अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नामस्मरणाने मनातील चिंता दूर होऊन मन सुप्तपणे चिंतनाकडे वाटचाल करू लागते। अंतरात्म्यातील होणारी जागृती ही समूळ चिंताजनक वृत्तीचा नाश करणारी असून ती जागृती चिंतनाने येते। चिंतन म्हणजे सर्व चिंता सोडून अंतर्देहात विराजमान असणारा ब्रह्म शोधणे होय। प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू, तशीच चिंता आणि चिंतन ह्या दोन बाजू आहेत। चिंतनातून मूळ समजलं की चिंता उत्पन्न होत नाही। सद्गुरुचरण सापडले की नाम घ्यावे आणि त्या नामाच्या चिंतनातून भवसागर पार करावा। परमेश्वराच्या सगुण अवताराने मनुष्यावर असंख्य उपकार केले आहेत, ते समयत्वाने स्वीकारून सतमार्गावर चाललं की चिंता उत्पन्न होणार नाही। नाम समूळ दुःखाचा नाश करणारे अमरत्वाचे बीज आहे। ते बीज श्वासासंगे जपून देहाचा जन्माचा उद्धार करावा हे चिंतनातून समजते। गरज आहे ती नामस्मरण करण्याची। त्यासाठी सद्गुरुचरण पकडून नाम घ्या आणि ते जपा, उद्धार नक्की होणारच। दत्तप्रभू आपण परमानंदी आहात। जे लोक आपला महिमा जाणून आपले निष्काम भावाने चिरंतर भजन करतात त्यांना राजादी भोगांचा प्राप्तीपेक्षा आपल्या चरणकमलांची प्राप्ती होते। श्रद्धेला शब्दांची गरज नसते, कारण ती मनातून उमलते आणि आचरणातून प्रगट होते। जिथे तर्क थांबतो तिथे श्रद्धेचा प्रकाश वाट दाखवतो। अध्यात्माच्या वाटेवर चालताना विवेक हा दीपक असतो। श्रद्धा आणि विवेक एकत्र आले की मन न अडखळता सजगपणे पुढे सरकते। श्रद्धेमुळे आपल्यात नम्रता येते आणि विवेकामुळे समजूतदारपणा येऊन भक्ती जबाबदारीची जाणीव देते। आपण जे करतो, जे बोलतो, जे विचारतो त्यात प्रामाणिकपणा येतो। प्रसंगात तक्रार न करता स्वीकाराची ताकद देणारी आणि आनंदात अहंकार वाढू न देणारी शक्ती म्हणजे श्रद्धा। शब्द संपले तरी श्रद्धा संपत नाही, कारण ती अनुभूती, आणि जिथे अनुभूती आहे तिथे शांतता आहे, आणि हीच आध्यात्मिक संपन्नता आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। धन्यवाद।